नमस्कार, मी सौ सुजाता, जेप्स ॲग्रोटेक सांगली आणि जेप्स ॲग्रीलॅब सांगली। सर्वप्रथम मी आपल्या सर्व शेतकरी बंधू आणि भगिनींचं जेप्स ॲग्रोटेक सांगली हे यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत करते। आपण जर ह्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून जास्तीत जास्त शेतीविषयक आणि खताविषयक माहिती आपल्या शेतकरी बांधवांपर्यंत पोहोचेल आणि त्याचा फायदा आपल्या शेतकरी बांधवांना होईल। या अगोदरच्या व्हिडिओमध्ये आपण जीवाणू खत म्हणजे काय, नत्र स्थिर करणारे जीवाणू कोणते आहेत, त्याचबरोबर त्यांचे कार्य कसं होतं आणि त्यानंतर जीवाणू खताचा आपल्या पिकाला, आपल्या जमिनीला फायदा काय होतो याविषयी माहिती घेतली। आज आपण माहिती घेणार आहोत ती म्हणजे स्फुरद विरघळणारे जीवाणू म्हणजेच फॉस्फेट सोल्युबलायझिंग बॅक्टेरिया PSB याविषयी। आता PSB हे आपल्या जमिनीमध्ये का वापरायचं, बरोबर PSB चे बॅक्टेरिया कोणते आहेत, ते कोणत्या फॉर्म मध्ये मार्केटला अवेलेबल आहेत, कोणकोणत्या पिकावरती त्याचा वापर केला जातो आणि PSB पिकाला वापरल्यानंतर आपल्या जमिनीमध्ये त्याचा काय फायदा होतो याविषयी आपण थोडक्यात माहिती घेणार आहोत। सगळ्यात महत्त्वाचं आणि पहिलं म्हणजे स्फुरद हे आपल्या पिकाला आवश्यक असणारं एक मूलभूत अन्नद्रव्य आहे आणि हे स्फुरद निसर्गामध्ये मुक्त स्वरूपात आढळत नाही, ते अविद्राव्य अशा रासायनिक स्वरूपामध्ये निसर्गात आढळतं, ते पीक घेऊ शकत नाहीत। ज्या वेळेला स्फुरदयुक्त खत आपण जमिनीला देतो त्यावेळेला 20 ते 25% स्फुरद आपल्या पिकाला उपलब्ध होतो। उर्वरित 75 ते 80% स्फुरद हा जमिनीमध्ये तसा स्थिर होऊन जातो, तो पिकाला उपलब्ध होत नाही। जमिनीचा सामू बिघडतो, आपली जमीन जी आहे ते विम्लधर्मीय होते आणि हा स्फुरद जमिनीमध्ये कॅल्शियम आणि फॉस्फेटच्या स्वरूपामध्ये स्थिर होतो। त्यानंतर या स्फुरदाचं रूपांतर ॲल्युमिनियम आणि लोह फॉस्फेट या अविद्राव्य अशा रासायनिक घटकामध्ये होतं आणि हे स्फुरद तिथंच जमिनीमध्ये स्थिर होतं, ते आपल्या पिकाला उपलब्ध होऊ शकत नाही। आपल्या जमिनीमध्ये स्फुरदयुक्त अशा जीवाणू खताचा वापर करणं खूप गरजेचं आहे आणि खूप महत्त्वाचं आहे। आता हे स्फुरद विरघळणारे जीवाणू कोणते आहेत तर ह्याच्यामध्ये 2 जीवाणू आहेत, ते म्हणजे की बॅसिलस मेगाटेरियम, दुसरा जो जीवाणू आहे तो म्हणजे सुडोमोनास फ्लोरोसन्स। हे जमिनीमधील अविद्राव्य अशा स्फुरदाचं विद्राव्य अशा स्फुरदामध्ये रूपांतर करतात आणि ते आपल्या पिकाला उपलब्ध करून देतात। मार्केटमध्ये कोणत्या फॉर्म मध्ये अवेलेबल आहे तर हे 2 फॉर्म मध्ये अवेलेबल आहे। पहिलं म्हणजे लिक्विड फॉर्म मध्ये आणि दुसरं आहे ते म्हणजे पावडर फॉर्म मध्ये। कोणकोणत्या पिकासाठी आवश्यक आहे, हे PSB चे जीवाणू आपल्या सगळ्या पिकांसाठी आवश्यक आहेत। याच्यामध्ये तुमची नगदी पिकं असू देत, त्याचबरोबर तुमची फळझाडं असू देत, फुलझाडं असू देत, तृणधान्य असू देत, तुमची कडधान्य असू देत, कोणत्याही प्रकारच्या पिकासाठी ही स्फुरदयुक्त खतं आपल्याला महत्त्वाची आणि आवश्यक आहेत। ज्या वेळेला स्फुरदयुक्त खतं आपण आपल्या जमिनीला देतो तर त्यावेळेला आपल्या जमिनीमध्ये काय काय फायदे होतात तर सगळ्यात महत्त्वाचा आणि पहिला फायदा म्हणजे आपल्या झाडाची मुळं ही चांगल्या पद्धतीने वाढतात, त्यामुळं पाणी आणि अन्न घटक शोषून घेण्याचा जो वेग आहे तो आपल्या पिकाचा वाढतो। त्याचबरोबर ज्या वेळेला स्फुरदयुक्त खतं आपण आपल्या पिकाला देतो तर त्यावेळेला 25 ते 30% आपण जी काही वरून खतं देतोय या खतांमध्ये बचत होते। त्याचबरोबर 10 ते 15% आपल्या उत्पादनात वाढ होते। त्याचबरोबर ज्या वेळेला स्फुरदयुक्त खतं आपण आपल्या जमिनीला देतो तर त्यावेळेला हे जीवाणू फ्युमॅरिक ॲसिड, त्याचबरोबर मॅलिक ॲसिड, सक्सिनिक ॲसिड, टार्टारिक ॲसिड, ॲसेटिक ॲसिड असे सेंद्रिय ॲसिड तयार करतात जे स्फुरद उपलब्ध करून देतात आणि त्यामुळं हे जे ॲसिड्स आहेत हे पिकाला उपलब्ध होतात आणि पिकाची वाढ चांगल्या पद्धतीने होते, पीक ते व्यवस्थित शोषून घेतात। त्यानंतरचा जो फायदा आहे तो म्हणजे की ज्या वेळेला आपण स्फुरदयुक्त खतं आपण पिकाला देतो तर त्यावेळेला पेशींची जलद गतीने वाढ होते, त्याचबरोबर जो पाण्याचा ताण आपल्या पिकावरती होतो तो ताण सहन करण्याची क्षमता आपल्या पिकाची वाढते, त्याचबरोबर रोगप्रतिकार शक्ती तिथं वाढण्यास मदत होते।
त्यावेळेला हे पीएसबीचे जीवाणू आपण आपल्या जमिनीमध्ये देतो, तर त्यावेळेला जी काही स्फुरदयुक्त खतं आपण वरून वापरतो त्याच्या खर्चामध्ये तिथं बचत होते आणि स्फुरदयुक्त खतं नैसर्गिकरित्या आपल्या पिकाला उपलब्ध तिथं होतात आणि आपल्या जमिनीची जी उत्पादन क्षमता आहे ती वाढण्यास मदत होते. जमिनीचा पोत तिथं सुधारतो, त्यामुळं आपल्या उत्पादनातही तिथं वाढ होते. अशा पद्धतीनं आपल्या जमिनीमध्ये आपण स्फुरत विरघळणारे जीवाणूंचा वापर केला पाहिजे, म्हणजेच फॉस्फेट सोल्युबलायझिंग बॅक्टेरियाचा वापर आपण तिथं केला पाहिजे, जेणेकरून आपण जी काही वरून खतं रासायनिक खतं देतोय या खतांच्या खर्चामध्ये तिथं बचत होईल. ही जर माहिती तुम्हाला आवडली असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि जास्तीत जास्त आपल्या शेतकरी बांधवांपर्यंत ही माहिती पोहोचवा. चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.